नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या अशा बातम्या सध्या सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रातून छापून येत आहेत. त्यामुळं बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की आमच्या जिल्ह्यांमध्ये देखील अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या का, की आम्हाला स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधूनच भरपाई मिळणार आहे. त्यातल्या त्यात सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून देण्यात येणारा भरपाईचा गोंधळ वाढवून ठेवला आहे. मग नेमकं राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून भरपाई मिळणार आहे, नेमकं अग्रिम भरपाई कधी मिळते, म्हणजे त्याचे निकष काय आहेत, स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई कशी मिळते, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. आता आपल्यापर्यंत बातम्या पोहोचल्या असतील, म्हणजेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशा बातम्या पुढे येत आहेत की आमच्या जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाईची अधिसूचना काढली. मग अग्रिम भरपाई कधी मिळते, तर अग्रिम भरपाईच्या नियमानुसार जेव्हा पूर, पावसातील खंड आणि दुष्काळ यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्या मंडळातील पीक उत्पादन हे गेल्या 7 वर्षातील सरासरीच्या तुलनेमध्ये किमान 50% कमी होणार आहे अशी शक्यता दिसत असेल तरच अग्रिम भरपाई देण्याची तरतूद आहे. म्हणजेच जर अशी शक्यता दिसत असेल तर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अग्रिम भरपाईची अधिसूचना काढू शकतात. आणि अशा अधिसूचना आतापर्यंत 3 जिल्ह्यात काढण्यात आल्या अशी माहिती मिळाली आहे. हे 3 जिल्हे म्हणजे परभणी, नांदेड आणि हिंगोली. या 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या आहेत आणि या अधिसूचना शेती पिकांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे काढण्यात आल्या आहे. त्यातल्या त्यात आता कोणत्या पिकांसाठी अधिसूचना काढण्यात आली, तर नांदेड जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं की सर्वच खरीप पिकांसाठी अधिसूचना काढण्यात आली. तर परभणी आणि हिंगोलीमध्ये कापूस, सोयाबीन तसंच इतर काही पिकांसाठी अधिसूचना काढण्यात आली असं सांगण्यात आलं. आता या 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या, परंतु त्यासोबतच जालना, त्यानंतर बीड आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील अधिसूचना काढल्याच्या सध्या बातम्या पसरत आहेत. परंतु सध्या तरी असं काही दिसत नाही, म्हणजे जालना जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढली नाही, म्हणजे अग्रिम भरपाईची अधिसूचना काढलेली नाही आहे. मग नेमका शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का आला किंवा अशा बातम्या का छापून आल्या, त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचा बदलण्यात आलेला नियम. आता तुम्हाला आपण याच्याविषयी याआधी सुद्धा माहिती घेतलेली आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून नेमकी भरपाई कशी मिळणार आहे. तर जुन्या नियमानुसार असं होतं की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून जर समजा तुमचं पावसामुळे पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला पूर्वसूचना द्याव्या लागायच्या. शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर जेवढ्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या त्या सर्व शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे व्हायचे, म्हणजे विमा कंपनीचा प्रतिनिधी त्या शेतकऱ्यांकडे जायचा आणि नुकसानीचा पंचनामे करायचा. परंतु आता बदललेल्या निकषानुसार, म्हणजे बदललेल्या नियमानुसार जर समजा त्या मंडळामधील ज्या काही पूर्वसूचना आहेत त्या एकूण विमा संरक्षित क्षेत्राच्या 25% जास्त असेल, म्हणजे जर तुमच्या मंडळांमध्ये 100 शेतकऱ्यांनी जर विमा भरलेला असेल आणि जर पूर्वसूचना ह्या 25 शेतकऱ्यांपेक्षा जास्त म्हणजे 26 किंवा 27 शेतकऱ्यांनी जरी दिल्या तर तुमचं नुकसान हे वाईड स्प्रेडमध्ये जाणार, म्हणजे सर्वसमावेशक याच्यामध्ये जाणार आहे, सर्वव्यापी नुकसान समजलं जाणार आहे. मग या परिस्थितीमध्ये काय होणार, या परिस्थितीमध्ये त्या मंडळामध्ये सरसकट पंचनामे होणार नाही, तर त्या मंडळांमध्ये एक रँडम सर्वे केले जातील. रँडम सर्वे केल्यानंतर जो काही सरासरी एक नुकसानीचा आकडा येईल त्यानुसार त्या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, नुकसान भरपाई काढली जाईल. एकदा नुकसान भरपाई काढली तर ती सर्व नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही, तर आता 25% भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळेल आणि उरलेली भरपाई ही पीक कापणी प्रयोगानंतर जर देय झाली तरच मिळेल. म्हणजेच काय, तर अग्रिम भरपाईतून 25% अग्रिम विमा मिळतो, म्हणजे आधी विमा भरपाई मिळते अग्रिम भरपाईतून. तसंच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जर तुमचं नुकसान हे वाईड स्प्रेडमध्ये गेलं, तुमच्या मंडळात नुकसान वाईड स्प्रेडमध्ये असेल तर तुम्हाला सुरुवातीला 25% भरपाई, जी काही भरपाई आली त्यापैकी 25% आत्ता मिळेल आणि उरलेली भरपाई पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल तरच मिळेल. मग इथं बहुतांश ठिकाणी गोंधळ झालेला दिसतो. बहुतांशी मंडळांमध्ये नुकसान हे वाईड स्प्रेडमध्ये गेलं, म्हणजे त्या मंडळातील जे काही नुकसानग्रस्त क्षेत्र आहे ते एकूण विमा संरक्षित क्षेत्राच्या तुलनेमध्ये 25% जास्त होतं. त्यामुळे काय झालं, वाईड स्प्रेडमध्ये गेलं, नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, काही ठिकाणी पंचनामे झाले. मग वाईड स्प्रेडमध्ये गेल्यानंतर त्या मंडळांमधील त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीला 25% भरपाई मिळणार आहे, पण ती मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून, अग्रिम भरपाई नाही आहे. त्यामुळे असा गोंधळ झाला की 25% मिळणार म्हणजे अग्रिम भरपाई मिळणार. त्यामुळं अशा बातम्या आल्या, काही ठिकाणी काही वर्तमानपत्रांमध्ये देखील अशा बातम्या आल्या होत्या. परंतु चौकशी केल्यानंतर तिथले जे काही जिल्हाधीश, कृषी अधिकारी आहे किंवा
स्थानिक कृषी विभागाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी हीच माहिती दिली आहे। थोडक्यात काय तर राज्यामध्ये सध्या केवळ 3 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढण्यात आल्या आहेत। ते जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली। आता या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या, परंतु विमा कंपन्यांनी आतापर्यंत त्यावर कुठलीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही। म्हणजे विमा कंपन्या या अग्रिम भरपाई देण्यास तयार आहेत की नाही हे अजून स्पष्ट नाही आहे। जर विमा कंपन्यांनी या अग्रिम भरपाईला नकार दिला तर उद्या म्हणजेच या अधिसूचनेविरोधात विमा कंपन्या अपिलात जाऊ शकतात। त्यांना सुरुवातीला आपल्या विभागीय आयुक्तांकडे, त्यानंतर राज्याच्या आयुक्त कृषी विभागाकडे त्यांना अपील करावं लागतं। परंतु विमा कंपन्यांनी आत्तापर्यंत या अधिसूचनेविरोधात कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे किंवा होकारसुद्धा कळवलेलं नाही आहे। मग या 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या त्यावर विमा कंपन्या पुढं काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। म्हणजे अग्रिम भरपाई देतात का? आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं हे आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिमच्या जी काही अधिसूचना काढली आहे त्यामध्ये एकापेक्षा जास्त पिकांचा, म्हणजे आपलं जे काही महत्त्वाचं पीक आहे कापूस, सोयाबीन, तूर या व्यतिरिक्त अनेक पिकांसाठी सुद्धा अधिसूचना काढलेली आहे। परंतु विमा कंपन्या नेमकं कोणत्या पिकांसाठी अग्रिम भरपाई देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। म्हणजेच आपल्या जिल्ह्याची जी काही पीक विमा समिती आहे आणि पीक विमा कंपनी आहे यांच्यामध्ये कोणत्या पिकासाठी अग्रिम भरपाई देण्यावरून एकमत होतं। म्हणजे नेमकं कोणत्या पिकांना अग्रिम भरपाई द्यावी हे ठरतं, हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल। थोडक्यात काय तर राज्यामध्ये सध्या जी काही चर्चा आहे की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता, त्यामुळं राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळपास 25-26 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाईच्या अधिसूचना निघाल्या होत्या। यंदाही अशाच अधिसूचना निघत आहेत अशी चर्चा होती, परंतु सध्या तसं दिसून येत नाही आहे। केवळ 3 जिल्ह्यांमधून अग्रिम भरपाईच्या अधिसूचना पुढे आल्याचं दिसून येतं आहे। इतर जिल्ह्यांमध्ये सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे। आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसं तुमच्या जिल्ह्यामध्ये अग्रिम भरपाईच्या अधिसूचनेची काही चर्चा आहे का? तुमच्या इकडे नुकसान कसं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।